शिक्षणाला वयाची मर्यादा नसते, हे आज पुन्हा सिद्ध झाले। मूल तालुक्यात नवभारत साक्षरता कार्यक्रमांतर्गत घेण्यात आलेल्या परीक्षेत वयोवृद्ध नवसाक्षरांनी मोठ्या उत्साहाने सहभाग घेतला। नवभारत साक्षरता अभियान अंतर्गत मूल तालुक्यात मोठ्या प्रमाणावर साक्षरतेची चळवळ राबवली जात आहे। या अंतर्गत नवभारत कन्या विद्यालय, मूल येथे आणि तालुक्यातील इतर केंद्रांवर साक्षरता परीक्षेचे आयोजन करण्यात आले। विशेष म्हणजे या परीक्षेत मोठ्या संख्येने वयोवृद्धांनी सहभाग नोंदवला आणि आपले साक्षरतेचे स्वप्न साकारले। ज्यांनी आयुष्यभर अक्षरोळख नसतानाही शिक्षणाची आस धरली, त्यांच्यासाठी ही परीक्षा नव्या पर्वाची सुरुवात ठरली। अनेक परीक्षार्थींनी पहिल्यांदाच उत्तरपत्रिका भरली आणि शिक्षणाचे महत्त्व अधोरेखित केले। साक्षरता हे समाजाच्या प्रगतीसाठी एक महत्त्वाचे साधन आहे। आज वयोवृद्धांनी शिक्षणाचा उत्साह दाखवून तरुणांना देखील प्रेरणा दिली आहे। हा एक ऐतिहासिक क्षण आहे। ही परीक्षा म्हणजे केवळ एक औपचारिकता नसून शिक्षणाच्या नव्या युगाची सुरुवात आहे। शिक्षण हाच विकासाचा खरा मार्ग, हे पटवून देणाऱ्या या नवसाक्षरांची जिद्द निश्चितच कौतुकास्पद आहे। वयोवृद्ध असो वा तरुण, शिक्षणाचा उत्साह कायम असायला हवा। नवभारत साक्षरता कार्यक्रम अंतर्गत झालेल्या या परीक्षेने खऱ्या अर्थाने साक्षरतेचा नवा अध्याय लिहिला आहे। केंद्र मारोडा या केंद्रामध्ये आज दिनांक 23 मार्च 2025 रोजी असाक्षर आहेत, ज्यांना 15 वर्षाच्या वयोगटातील पुढील 60, 70, 75 वर्षापर्यंत जे असाक्षर आहे, या असाक्षरांची आज परीक्षा 14 केंद्रांमध्ये, परीक्षा केंद्रामध्ये संपन्न होत आहे। यामध्ये 261 असाक्षर हे साक्षरतेकडे वाटचाल करत आहेत। या सर्व साक्षरांना आज परीक्षेच्या माध्यमातून साक्षर झाल्यानंतर 2027 पर्यंत त्यांना कायदेशीर ज्ञान, संगणक, डिजिटल साक्षर अशा प्रकारचे उपक्रम घेऊन त्यांना आपलं जीवन कसं जगता येईल, साक्षरतेसाठी वाटचाल करण्यासाठी केंद्र शासनाने 2027 पर्यंतचा हा उपक्रम घातलेला आहे। यामध्ये या मारोडा केंद्रामध्ये 261 परीक्षार्थी प्रविष्ट झालेले आहेत आणि जवळपास 50 असाक्षर हे परीक्षा केंद्रात आतापर्यंतच्या वेळामध्ये त्यांनी परीक्षा दिलेली आहे। आता ज्यांचं गुणगान करायचं आहे आणि शासनाकडे हा रिपोर्ट आपल्याला साक्षरतेसंदर्भात पाठवायचा आहे। अशी सुरळीत भयमुक्त वातावरणामध्ये आणि खरोखरच असाक्षर स्वयंस्फूर्त याने परीक्षा देण्यासाठी परीक्षा केंद्रावर उपस्थित झालेले आहेत। नवभारत विद्यालय, कन्या विद्यालय या दोन्ही सेंटरमध्ये जवळपास 10-15 साक्षर परीक्षा देऊन राहिले आहेत। धन्यवाद।